नमस्कार मंडळी, आज आपण करूया टोमॅटोचं सार. कमीत कमी साहित्यात झटपट बनवून तयार होणारं सार कसं करायचं आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही गरमागरम भातासोबत किंवा नुसतं सूप म्हणूनसुद्धा हे टोमॅटोचं सार पिऊ शकता. किंवा तोंडाला चव नाही आहे, सर्दी झाली, अशा वेळेला हे सार उत्तम लागते. तर इथं मी 4 टोमॅटो घेतलेले आहेत आणि एक छोटा कांदा. आता याला आपण 2 शिट्ट्या कुकरला लावून घेणार आहोत. इथं माझा कुकर झालेला आहे. आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर या टोमॅटोची मी सालं काढून मिक्सरला लावून घेणार आहे. आता इथं फोडणीसाठी 1 इंच दालचिनी, 4-5 मिरी आणि 4 लवंगा अशा ओबडधोबड कुटून घेतलेल्या आहेत. अगदी पूड करण्याची काही गरज नाही. कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करत ठेवलं होतं. तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि आपण कुटलेलं लवंग, मिरी, दालचिनी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि तिखट घालून घेणार आहोत. तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त करा. आता आपण मिक्सरला लावलेली जी पेस्ट आहे टोमॅटोची आणि कांद्याची, ती ह्याच्यामध्ये घालून छान परतून घेऊया आणि याच्यात थोडंसं गरजेनुसार पाणी घालून घेऊया. आता इथं तुम्हाला घट्ट पाहिजे तर तुम्ही घट्ट सार ठेवू शकता किंवा पिणेबल पाहिजे असेल तर थोडंसं पातळ करू शकता. भातासोबत खायचं आहे, भाकरीसोबत खायचं आहे तरीसुद्धा हे सार उत्तम लागतं. आता चवीनुसार गूळ घालते आणि थोडंसं मीठ घालून याला चांगल्या 2-3 उकळ्या काढून घेऊया. थोडीशी मी ह्याच्यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे. तुमच्याकडं कोथिंबीर असली तरीसुद्धा तुम्ही घालू शकता. मस्त उकळणारं हे सार आपलं झटपट बनवून तयार होतं. अगदी कमी साहित्यात घरच्या घरी हे सार चवीला उत्तम बनून तयार होतं. इथं माझं सार बनून तयार आहे. भातासोबत, भाकरीसोबत खायला एकदम चविष्ट असं हे सार घरच्या घरी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. अजून माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या रेसिपींना लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी बघत राहा. धन्यवाद.